हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक सिंपल अशी डाळ बनवली आहे, त्यासोबत चपाती आणि वाटाण्याचा मसाले भात बनवलेला आहे आणि स्वीटमध्ये आम्रखंड आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. मी ही अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे, त्यानंतर अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतली. तर या तिन्ही डाळी मिक्स करून मी आता त्या स्वच्छ अशा धुवून घेणार आहे. तर आता आपण त्या चोळून अशा छान धुवून घेऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये मी परत पाणी घातलं आहे. आणि तुम्हाला जर बाकी तयारी करायची असेल डाळीची तर थोडा वेळ तुम्ही भिजत ठेवली डाळ तरी चालेल, पण मी लगेच करायला घेतली आहे कारण माझी बाकी तयारी आधीच झालेली आहे. तर ही डाळ घेतलेली आहे धुवून. त्यानंतर एक कांदा उभा चिरून घेतला आहे, त्यानंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे आणि 4 अगदी छोट्या साईजचे बटाटे मी घेतलेले आहेत. त्यानंतर 2 ग्लास पाणी, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग घातलं आहे. त्यानंतर अगदी एक छोटा चमचा तूप घातलं आहे आणि आता आपल्याला याच्या 3 अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आता मी ते शिजवून घेतले डाळ. तर बघू शकता डाळ छान अशी शिजली गेली आहे आणि जो बटाटा आहे तो मी मॅशरने त्या डाळीमध्येच मॅश करून घेणार आहे थोडासा आणि डाळ पण थोडीशी घोटून घेणार आहे. तर आता आपली डाळ घोटून रेडी झालेली आहे. तर अगदी 3 शिट्टीमध्ये छान अशी डाळ आपली शिजली गेली आणि बटाटाही शिजला आहे. तर आता त्याला आपण तडका देणार आहोत. तर मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये घातले मोठे 2 चमचे तेल, त्यानंतर हिंग, कढीपत्ता, पाव चमचा पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी आणि 4 मी लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. तर ते सगळं छान असं तडतडलं की नंतर मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेतलं होतं, तर ते घातलेलं आहे. आणि त्यानंतर 1 चमचा बस मी कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही जो कोणता मसाला खात असाल किंवा अगदी तुम्ही मिरची पावडर घातली तरी चालू शकते, पण मी अगदी साधी सिंपल अशी डाळ बनवते, तर मी फार काही त्यामध्ये मसाले वगैरे घातलेले नाही आहेत. आणि आता हा तडका मी डाळीवर घालून घेतला आहे आणि डाळीला आता छान असं उकळत ठेवलेलं आहे. तुम्हाला जर अशीच घट्ट डाळ हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी वगैरे काही घालू नका, पण मी थोडीशी पातळ करणार आहे. तर मी त्यामध्ये नंतर पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून आता ती डाळ मी उकळत ठेवलेली आहे. तर 1-2 मिनटं आपल्याला आता तिला उकळी देऊन घ्यायची आहे. त्यानंतर मी त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली. आपण वाटणामध्ये पण लसूण खोबऱ्यासोबत कोथिंबीर घातली होती, पण कोथिंबीरीनं डाळीला टेस्ट छान येते, त्यामुळे मी वरून पण कोथिंबीर घातली आणि डाळ उकळवून घेते. तर त्यासोबत मी चपाती केले, तर अगदी मस्त टम्म अशा फुगलेल्या चपात्या बनवणार आहे. तर त्याची कणिक मी आधीच भिजवलेली होती आणि चपात्या लाटत मी भाजून पण घेतलेल्या आहेत. तर बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेत चपात्या. तर अशाच प्रकारे मी आता बाकी चपात्याही करून घेते. तर आज अगदी साधा सिंपल असा मी हा मेनू बनवलेला आहे. तर आता एक एक करत मी चपाती सगळ्या शेकून घेते. आणि तुम्हाला तेल म्हणजे जास्त नसेल आवडत तर तुम्ही चपातीला तेल नाही लावलं तरी नुसते भाजल्या बिना तेलाच्या तरी छान होतात. पण मी अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि अगदी खरपूस अशा आपल्या ह्या चपात्याही शेकून घेत आहे. तर बघू शकता मस्त अशा फुगलेत आपल्या या चपात्या. पडदे छान असे सुटलेत चपातीला आणि आता चपात्याही आपल्या छान असे शेकून रेडी झालेल्या आहेत. आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत प्लेटिंग. तर मी प्लेटमध्ये चपाती घेतलेले आहे. त्यानंतर मी वाटाण्याचा मसाले भात केलेला आहे, पण मसाले भाताची मी रेसिपी ऑलरेडी आधीच दाखवलेली आहे आपल्या चॅनलवर, त्यामुळे मी काय त्याची रेसिपी आज शूट केलेली नाही आहे. त्यानंतर ही आपण जी डाळ बनवली तर ती घेतले आणि थोडंसं आम्रखंड आहे की स्वीटमध्ये, त्यानंतर टोमॅटो आणि गाजर. तर अशी साधी सिंपल अशी आपली लंचचा मेनू रेडी झालेला आहे. तर उपवास सोडण्यासाठी किंवा कधी नैवेद्यासाठी म्हणून खूप छान अशी रेसिपी आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.